आणि यानंतर बातम्या वारी संदर्भातल्या फलटणमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन झालं। नाईक निंबाळकर घराण्याच्या वतीनं संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राजवाड्यासमोर माऊलींचं स्वागत केलं। वारकऱ्यांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी फलटण नगरपालिका प्रशासन आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मोठी तयारी करण्यात आली। आज माऊलींचा फलटण विमानतळ मैदानावरती एका दिवसाचा मुक्काम असेल। तर तुकाराम महाराजांची पालखी सणसर इथे मुक्कामी होती। खरं तर ती आज सकाळी निमगाव केतकीकडे रवाना झाली। या दरम्यान सकाळी बेलवडी इथे गोल रिंगण पार पडलं। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। आणि शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूरमध्ये उत्साहात आगमन झालंय। जिल्ह्यात प्रवेश करताच प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाविकांनी पालखीचं भक्तिभावानं स्वागत केलं। तब्बल 750 किलोमीटरचा शेगाव ते पंढरपूर असा पायी प्रवास करणारी ही पालखी विठुरायाच्या भेटीसाठी आतुर आहे। आज पालखीचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यातल्या उळे गावात असेल। त्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात पालखीचं स्वागत केलं गेलं। श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात भूम शहरात आगमन झालं। भूममध्ये नगर परिषदेच्या वतीनं नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी पालखीचं स्वागत केलं। यावेळी नगर परिषद कार्यालयासमोर बाळूमामांच्या मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं। मोठ्या संख्येनं वारकरी या रिंगण सोहळ्यात सहभागी झालेले।